तसंच सैफच्या आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळलेले आहेत। सैफ अली खानवरती हल्ला प्रकरणामध्ये इमारतीतनं तसंच घटनास्थळावरनं आरोपी शहजादचे 19 फिंगरप्रिंट्स आता पोलिसांना मिळालेत अशी सूत्रांची माहिती आहे। जिना, खिडकी, अपार्टमेंट अशा विविध ठिकाणी हाताचे ठसे सापडलेत आणि आरोपी विरोधामध्ये अर्थातच हा भक्कम पुरावा ठरू शकतो। पोलिसांच्या अंगुली मुद्रा आणि न्याय वैद्यक तज्ञांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। तर अतिशय महत्त्वाचा पुरावा फिंगरप्रिंट्स हा प्रत्यक्ष एक शारीरिक पुरावा, फिजिकल एव्हिडन्स असतो। त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचे पुरावे आढळलेत हे जे सूत्रांकडनं कळतंय ते पाहता त्याला नक्कीच घरामध्ये आल्याचं सिद्ध होतं। सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, फिंगरप्रिंट्स म्हटल्यावरती कुठेतरी हे सिद्धच होतं की तो घरामध्ये होता आणि आरोपी योग्य आहे। सूरज, पूर्वी नक्कीच हे पुरावे जे आहेत ते एक एक पुरावा हा खरं तर खूप महत्त्वाचा आहे। चाकू पोलिसांनी हस्तगत केला होता या हल्ल्यातला। त्याचबरोबर पोलिसांची काल अंगुली मुद्रा व न्यायवैद्यक तज्ञांची टीम ही सैफ अली खान यांच्या घरी गेली होती आणि त्या ठिकाणी इमारती परिसरातले त्याने अनेक फिंगरप्रिंट्स घेतलेले आहेत। त्यामध्ये आतापर्यंत 19 फिंगरप्रिंट्स आहेत जे या आरोपीच्या संदर्भातले आहेत, जे पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि कोर्टात ही एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ते सादर केले जाऊ शकतात। जिना असेल, खिडकी असेल, सदन किंवा पूर्ण खोलीमध्ये ज्या ज्या वस्तूला त्याने हात लावलेला आहे त्या त्या ठिकाणचे त्याचे बोटाचे ठसे हे पोलिसांना मिळालेले आहेत। त्यामुळे हा एक भक्कम पुरावा पोलिसांसाठी असू शकतो। सीसीटीव्ही तर आहेतच, मात्र हे पुरावे जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळे या एकूण प्रकरणाला हे आणखी वजन त्यामध्ये येऊ शकतं। कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतं आरोपींच्या ह्याच्याकडनं। त्यामुळे हे पुरावे खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे एक एक पुरावा जोडण्याचं काम पोलीस करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण जवळ 72 तासानंतर आरोपीला पकडण्यात यश आलं होतं। त्यामुळे अनेक पुरावे गोळा करण्याचं काम सध्या हे पोलीस करताना पाहायला मिळतात। कपडे देखील बदलले होते, त्याचबरोबर एक चाकूचा जो तुकडा आहे तो देखील पोलीस शोधत आहेत। त्यामुळे एक पुरावा सूरज, एकंदरीतच महत्त्वाचे आता काही दुवे मिळायला लागलेत आणि तसंच अजून काही मिळणं बाकी आहे। आशा करूया की लवकरात लवकर पोलीस या प्रकरणावरती पडदा टाकतील आणि पूर्णपणे चौकशी करतील। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।